डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि ऍक्टिव्ह पासून करायच्या आधी आपण टेन्सची डिव्हिजन करूया. ओके, मग टेन्सेस मध्ये किती प्रकार आहेत? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स कसा येतो? आय ईट मँगो. ओके, हा बरोबर. जर ही असेल तर ही इट्स मँगो येणार. ओके, आपण ही घेऊया. चल, आय ईट मँगोच्या ऐवजी ही इट्स मँगो. ओके, किंवा शी इट्स मँगो. शी इट्स मँगो हा काय? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. शी एट मँगो हा काय आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. म्हणजे ईटच्या ऐवजी आपण एट केलं, सरळ काय केलं, इथे दुसरं कुठलंही हेल्पिंग वर्ब वगैरे नाहीये. डायरेक्ट वर्बचं प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स वापरतो. ओके, आणि फ्युचर मध्ये काय येईल? शी विल ईट मँगो. म्हणजे इथे हेल्पिंग वर्ब काय येतं? विल लागतं. शी विल ईट मँगो. ओके, अंडरस्टूड? ओके, मग झालं सिंपल प्रेझेंट टेन्स शी इट्स मँगो, सिंपल पास्ट टेन्स शी एट मँगो, सिंपल फ्युचर टेन्स शी विल ईट मँगो. ओके, मग आता हा सिंपल झाला. मग एक येतो सिंपल, म्हणजे सिंपल नाही, सॉरी, एक येतो कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स म्हणजे कंटिन्युअस काय दाखवतो की ती आता चालू आहे क्रिया, बरोबर. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय येणार? शी इज इटिंग मँगो. ओके, इटिंग मँगो म्हणजे काय झालं? इथे हेल्पिंग वर्ब आलं इज, इटला ING लागलं, बरोबर, कारण क्रिया चालू आहे हे दाखवायला लागलं. शी इज इटिंग मँगो. शी वॉज इटिंग मँगो. सिंपल पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, सिंपल पास्ट कंटिन्युअस टेन्स. शी वॉज इटिंग मँगो. इटच्या ऐवजी वॉज येणार. ओके, आणि फ्युचर मध्ये काय असणार? शी विल बी इटिंग मँगो. म्हणजे इथे काय आलं? विल बी आणि हा ING लागला. इथे वॉज आणि ING लागला. ओके, हे आलं कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस शी इज इटिंग मँगो, पास्ट कंटिन्युअस शी वॉज इटिंग मँगो, फ्युचर कंटिन्युअस शी विल बी इटिंग मँगो. ओके, मग आता टेन्सचा हा झालं सिंपल झालं, हे झालं कंटिन्युअस टेन्स झालं. मग आता येतो एक परफेक्ट टेन्स, बरोबर. परफेक्ट, मग परफेक्ट काय येतं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? आता ती क्रिया झालीये. शी हॅज इटन मँगो म्हणजे आता काय झालं? शी हॅज आलं, म्हणजे जे हेल्पिंग वर्ब आहे ते हॅज आलं परफेक्ट टेन्स असल्यामुळे, आणि इटचं पास्ट पार्टिसिपल रूप आलं, म्हणजे तिसरं आलं इट एट इटन, बरोबर. शी हॅज इटन मँगो. मग पास्ट परफेक्ट मध्ये येणार शी हॅड इटन मँगो, आणि इथे येणार शी विल हॅव इटन मँगो. ओके, शी विल हॅव इटन, हॅड इटन, हॅज इटन. कळलं? म्हणजे परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स शी हॅज इटन मँगो, पास्ट परफेक्ट टेन्स शी हॅड इटन मँगो, फ्युचर परफेक्ट टेन्स शी विल हॅव इटन मँगो. ओके, आता चौथा टाईप काय आला? आता आला येईल परफेक्ट कंटिन्युअस. ओके, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, म्हणजे काय? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय येणार? शी हॅज बीन, शी हॅज बीन इटिंग, शी हॅज बीन इटिंग मँगो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आलं? हॅज बीन, हॅज तर राहिलाच, फक्त बीन ऍड झालं आणि कंटिन्युअस आहे म्हणून ING लागलं, बरोबर. म्हणजे कंटिन्युअस टेन्स आपण ऑलरेडी बघितलंय. कंटिन्युअस मध्ये ING लागतं. इथे सिंपल कंटिन्युअस मध्ये इज लागत होतं, परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅज लागला आणि बीन ऍड झालं. ओके,
मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय येणार? शी हॅड बीन इटिंग मँगो. शी हॅड बीन इटिंग मँगो. आणि ह्याच्या फ्युचर टेन्स मध्ये काय येणार? शी विल हॅव बीन इटिंग मँगो. म्हणजे ह्याच्यामध्ये हॅव बीन किंवा हॅड बीन किंवा हॅज बीन आणि ING हे ऍड होतं कंटिन्युअस मध्ये, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. म्हणजे किती टेन्सचे प्रकार काय आहेत? सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. वाक्य झालं शी इट्स मँगो, शी एट मँगो, शी विल इट मँगो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. शी इज इटिंग मँगो, शी वॉज इटिंग मँगो, शी विल बी इटिंग मँगो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. शी हॅज इटन मँगो, शी हॅड इटन मँगो, शी विल हॅव इटन मँगो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. शी हॅज बीन इटिंग मँगो, शी हॅड बीन इटिंग मँगो, शी विल हॅव बीन इटिंग मँगो. ओके, सो हे आपला टेन्सेसचा चार्ट आहे. ह्यालाच आपण इकडे तिकडे करून सगळ्या ऍक्टिव्ह पॅसिव्ह डायरेक्ट इनडायरेक्ट सगळीकडे आपण यूज करतो. टेन्सेसचं कन्वर्जन कसं आहे आपल्याला माहिती पाहिजे कुठल्याही इंग्लिशमध्ये काही करण्यासाठी. ओके, आपण एक दुसरा सेंटेन्स घेऊन परत टेन्सेस बघूया. तर विराट प्लेज क्रिकेट असेल तर प्लेचे रूप येतात प्ले, प्लेड, प्लेड. मग आता परत आणि हे पण लक्षात ठेवायचं, सिम्पल प्रेझेंट पास्ट फ्युचर, सिम्पल कंटिन्युअस प्रेझेंट पास्ट फ्युचर, परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट आणि मग परफेक्ट कंटिन्युअस असे टेन्सेस नेहमी लिहिलं की आपला ते व्यवस्थित लक्षात राहतात. मग विराट प्लेज क्रिकेट, विराट प्लेड क्रिकेट, विराट विल प्ले क्रिकेट. विराट इज प्लेइंग क्रिकेट, विराट वॉज प्लेइंग क्रिकेट, विराट विल बी प्लेइंग क्रिकेट. विराट हॅज प्लेड क्रिकेट, परफेक्ट टेन्समध्ये विराट हॅड प्लेड क्रिकेट, विराट विल हॅव प्लेड क्रिकेट. विराट हॅज बीन प्लेइंग क्रिकेट, विराट हॅड बीन प्लेइंग क्रिकेट आणि विराट विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही एकच बघितलं प्रेझेंट टेन्समध्ये तर प्रेझेंट टेन्समध्ये कसं होत जातं बघा. प्लेचं पहिलं रूप वापरायचं आपल्याला आणि जेव्हा सिम्पल टेन्स असेल तेव्हा त्याला एस लागतं. विराट प्लेज क्रिकेट, त्याच्यानंतर होतं की विराट इज प्लेइंग, म्हणजे जे आपलं ऑक्झिलरी वर्ब असतं किंवा हेल्पिंग वर्ब आहे ते इज लागलंय आणि प्लेइंग ING लागलंय. कारण का की हे कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून ING लागलंय. सो इज प्लेइंग आणि प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅज प्लेड, म्हणजे आता इथे हे क्रियापदाचं तिसरं रूप आलंय आणि मग इथे विराट हॅज बीन प्लेइंग, म्हणजे इज प्लेइंग आणि हॅज बीन प्लेइंग. कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हा फरक आहे. तसंच इथे प्लेड क्रिकेट, वॉज प्लेइंग, हॅड प्लेड, हॅड बीन प्लेइंग. फ्युचर टेन्स मध्ये सगळीकडे विल येणार, विल प्ले, विल बी प्लेइंग, विल हॅव प्लेड, विल हॅव बीन प्लेइंग. ओके, सो अशा प्रकारे टेन्सेस लक्षात राहिले की ऍक्टिव्ह पॅसिव्ह करायला, डायरेक्ट इनडायरेक्ट करायला सगळ्याला आपल्याला ह्याची हेल्प होते. आणि हे मेन आहे, हे बेस आहे इंग्लिशचं. सो टेन्स हे लक्षात, म्हणजे टेन्सेस आपल्याला आले पाहिजेत, कसे वापरायचे, कसं त्यांना कन्वर्ट करायचे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर असं जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा. थँक्यू.